12 डिसेंबर 2022च्या रात्री आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टकडे निघालो. मुंबईतल्या ट्रॅफिकचा विचार करून जरा लवकरच निघालो. पहाटे 2:45चं फ्लाईट पकडण्यासाठी आम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत एअरपोर्टवर पोचायचं होतं, पण आम्ही खूपच लवकर पोचलो. सौदी एअरलाईनचं फ्लाईट घेऊन पॅरिसपर्यंतच्या या प्रवासाला ही अशी उत्साहात सुरुवात झाली. एक्साइटेड फॉर पॅरिस बरोबर आहे. पॅरिस आम्ही खूप लवकर आलो कारण एअरपोर्ट ऑथॉरिटीने असं नोटिफिकेशन काढलं होतं की 3.5 तास तरी आधी तुम्ही इकडे एअरपोर्टवर या, कारण खूप गर्दी आहे. अजून तरी आम्हाला खूप गर्दी दिसत नाही आहे. आतमध्ये काय सीन आहे बघायला लागेल. 2:45ची फ्लाईट आहे आणि आम्ही 10:45ला पोचलेलो आहोत मुंबई एअरपोर्टवर. तर खूप मज्जा आता आतमध्ये आम्हाला करायला खूप वेळ आहे. तर आम्ही आता बोर्डिंगसाठीच्या लाईनमध्ये उभे आहोत. आम्हाला मगाशी आपण म्हटलं की 4 तास आपण आधी आलो आहे वगैरे, पण आपल्यापेक्षा पण आधी आलेली लोक आहेत इकडे. खूप जास्त गर्दी नाही वाटली एअरपोर्टवरती अजूनपर्यंत. खूप खचाखच भरलेली. आपण जे व्हिडिओ बघितले होते तसं काही नाही आहे. सो आम्ही सौदी एअरलाईन्सने पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे, तर हा अनुभव कसा आहे ते पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत. तर बघूया सध्या बोर्डिंग कसं होते बघू. आधी चेक इन, मग सिक्युरिटी आणि मग इमिग्रेशन, अशा 3 कसोट्या पार करून आम्ही आता ड्युटी फ्रीमध्ये आलेलो आहोत. आणि आमच्याकडे खूप वेळ आहे. किती वेळ आपल्याकडे? 2 तास. बोर्डिंग टाइमला 2 तास आहेत. तर आम्ही आता जेद्दा एअरपोर्टला बसलेलो आहोत. लेओवर आहे साधारण 3.5 तासांचा. सकाळी 8:55ला इथून आता विमान उडेल, ते जाईल पॅरिसला. पण ओव्हरऑल आत्तापर्यंत सौदी एअरलाईन्सचा काय अनुभव होता? चांगलं कम्फर्टेबल होतं, सीट्स आणि सगळंच. म्हणजे मेन हे होतं की त्या सीट्सला प्रत्येकाला पुढे एक फुटरेस्ट होती. ती दरवेळेला असते तसं नाही. बरोबर. आणि ती फुटरेस्ट खूप महत्वाची आहे, कारण माझ्यासारख्या लोकांना म्हणजे जे थोडे बुटके असतात, पायाखूड असतात, तर त्याच्यामुळे ते पाय ठेवायला समोर असलं की जरा ते आडवं होऊन झोपताना बेटर होतं. बरोबर. सो त्याच्याशिवाय त्याने एक ब्लँकेट दिलं होतं, एक पिलो दिली होती. ब्लँकेट पिलो होतंच. आय मास्क वगैरे काही नव्हतं. हां. सो आय मास्क तुम्ही घेऊन या सौदी एअरलाईन्सने ट्रॅव्हल करत असाल तर, कारण लाईट खूप वेळ सुरू राहतो विमानातला. ब्लँकेट उबदार होतं, कारण मी तर जास्त वापरलं नाही. ब्लँकेट ठीक होतं, म्हणजे ठीक होतं. ओके. उशी पण ठीक होती. हां. एंटरटेनमेंटचा जो भाग होता त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर हॉलिवूड मूवीज होते, बॉलिवूड मूवीज होते, पण खूप जास्त कलेक्शन नव्हतं. अरेबिक मूवीज खूप होते आणि जुने अरेबिक मूवीज सुद्धा त्याच्यामध्ये दिसले. ई बुक्स होते त्याच्यामध्ये. हे मी पहिल्यांदाच बघितलं. म्हणजे ई बुक्स हे पण पहिल्यांदा बघितलं. पण त्यातही फार कलेक्शन नव्हतं. अगदी 3-4 मोजकी इंग्लिश पुस्तकं होती, बाकी जास्त अरेबिक होती. त्यात एक एलॉन मस्कची बायोग्राफी पण होती त्याच्यामध्ये. तर ती तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. पण रात्रीचं फ्लाईट असेल तर झोप जास्त महत्वाची असते. सगळ्यात महत्वाचं जेवण. तर जेवणाबद्दल तू सांग आता. नाही, जेवण ना खरंच चांगलं होतं. एक आलू पराठा होता जो खूप जाड होता, तर तो मी टोटलीच अवॉइड केला. मी त्याची चव घेतली पण तो ओके होता. सॅलडचा बाउल होता, त्याच्यात नॉर्मल नुसतं कापलेली काकडी, टोमॅटो, गाजर आणि असं काय काय लिंबू वगैरे असं होतं. लोणच्याचे एक हे होतं सॅशे सारखं. एक तांदळाची खीर होती जी चांगली होती. खूपच मस्त होती.
आणि मेन डिश वॉज द राईस. सो नॉनव्हेज मध्ये होती चिकन बिर्याणी आणि त्याच्याबरोबर एक दाल असं छोटंसं ते होतं. आणि बिर्याणीला खरंच चव होती, चिकन खरंच छान होतं, मला तर ते आवडलं बाबा. तेवढी बिर्याणी मी खाल्ली आणि मस्त मी झोपली. व्हेज मध्ये सुद्धा एक मटरची भाजी होती, म्हणजे आपण ज्याला पंजाबी ग्रेव्ही स्टाईल तशी होती, दाल होती आणि राईस, आणि ते पण चांगलं होतं. बाकी सगळं सेम होतं, सॅलड आणि ती खीर वगैरे बाकी सगळं सेम होतं. त्याच्यानंतर त्यांनी थोडासा चहा दिला, तो चहा मी प्यायलो आणि त्याच्यानंतर मी पण झोपलो. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपण म्हणूया की चांगला होता, म्हणजे अबव्ह ॲव्हरेज आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणजे स्वच्छता होती, त्यांची सर्व्हिस पण चांगली होती आणि वेळेवर सगळ्या गोष्टी ते देत होते. मध्ये मध्ये येऊन पाणी विचारत होते आणि झोप पण लागली, व्यवस्थित लागली. सो जेद्दा एअरपोर्टची जी जागा आहे, खूप मोठ्या जागेवर हा बनलेला एअरपोर्ट आहे. 2 वर्षापूर्वीच आम्ही असं ऐकलंय की तो नव्याने बांधण्यात आला आहे आणि खूप जास्त टर्मिनल्स इकडे आहेत. पण त्या मानाने जर इथे तुम्हाला 3-4 तासाचा लेओव्हर असेल तर काही निवडक असे दुकानं आहेत ड्युटी फ्री मध्ये म्हणा, किंवा काही रेस्टॉरंटसुद्धा अजून नवीन नवीन होत आहेत. काही वर्षांनी कदाचित हा पूर्ण जो फ्लोअर आहे, वरचा फ्लोअर, तो एक फूड कोर्ट झालेला असेल. पण आत्ता एक साधारण किती 6-7 फूड जॉईंट्स असतील या मजल्यावरती. त्यामुळे खाण्याचे ऑप्शन्स किंवा चॉईसेस तुम्हाला फार असणार नाहीत, एवढं फक्त लक्षात असू द्या. हॅलो, तर आम्ही आता फायनली पॅरिस एअरपोर्टला पोचलेलो आहोत. जेद्दापासून पॅरिसपर्यंतचा जो आमचा प्रवास होता, अगेन सौदी एअरलाइन्सचा, तो कसा होता तो आता आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. पण मला जे वाटतं की आपण मुंबईहून जेद्दाला आलो, त्यापेक्षा आपला जेद्दा ते पॅरिस हा प्रवास जास्त चांगला होता. हो, जास्त चांगला होता, कारण गर्दी नव्हती. फ्लाईटला गर्दी नव्हती, लोक कमी होते. आणि त्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे एकदा सगळेच पसरून बसले. सगळे नाही, विशाखा त्यामुळे पसरून झोपलेली होती. असे बरेच पॅसेंजर्स होते, त्यांना पूर्ण आडवं पडून झोपायला जागा मिळाली होती. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ब्रेकफास्ट चांगला होता, सर्व्हिस चांगली होती. 2 प्रकारचा ब्रेकफास्ट होता. काय काय होतं त्याच्यामध्ये? कॉमन दोन्ही याच्यात हे होतं की कट फ्रुट्स होते, एक मँगो योगर्ट होतं. मँगो योगर्ट हे खूप खास होतं. म्हणजे श्रीखंड आपण कसं खातो तितक्या चवीने मी ते योगर्ट खाल्लेलं आहे. ते होतं खूप छान, पण एवढ्या क्वांटिटीमध्ये एका वेळेला आपण नाही खाऊ. बरोबर. पण प्रवास असला की चालतं, थोडं प्रवास असला की सगळंच चालतं. आणि क्रॉसॉ पण होते. क्रॉसॉ होता, एका ह्याच्यात क्रॉसॉ होता. सो एका ह्याच्यात होतं स्क्रॅम्बल्ड एग्स विथ पोटॅटो आणि क्रॉसॉ. दुसऱ्या ह्याच्यात होतं जे आम्ही मुद्दाम घेतलं होतं, नॉर्मल म्हणजे ट्रेडिशनल सौदी ब्रेकफास्ट होता. सो ते आम्ही विचारलं की ते काय आहे, तर ते म्हणाले की बीन्स आणि असं चिकपीज आणि असं सगळं. सो मला असं वाटलं होतं की एक आपले जे काबुली चणे असतात किंवा राजमा, अशा कॅटेगरी जे वेगळ्या वेगळ्या बीन्स असतात, त्याचं एक काहीतरी बनलेलं येईल. ते तसं नव्हतं. जेव्हा मी चव बघितली तेव्हा ॲक्च्युली त्याची चव पावभाजीसारखी होती आणि त्याच्यात असे उकडलेले थोडे थोडे छोले होते. उसळीसारखं होतं आणि चवीला पावभाजीसारखं होतं. आणि त्याच्याबरोबर पिटा ब्रेड सारख्या छोट्या ब्रेड्स होत्या. पण ओव्हरऑल आम्ही जे तिकीट साधारण 3 ते 4 महिन्यापूर्वी बुक केलं होतं सौदी एअरलाइन्सचं, त्यावेळेला आम्हाला अनेकांनी असं सांगितलं होतं, काही रिव्ह्यूज सुद्धा आम्ही असे बघितलेले होते जे निगेटिव्ह होते. पण आम्हाला असं काही निगेटिव्ह वाटलं नाही. उलट आम्हाला असं वाटलं की व्हॅल्यू फॉर मनी आहे. म्हणजे आपण काय म्हणू, किफायतशीर दरामध्ये कम्फर्टेबल प्रवास असा आमचा नक्कीच झाला. 3.5 तासाचा लेओव्हर होता जेद्दामध्ये आणि सर्व्हिस बाकी अतिशय उत्तम होती. वेळेवर दोन्ही फ्लाईट्स, मुंबईहून निघालेली सुद्धा आणि जेद्दाहून निघालेली सुद्धा, आणि पॅरिसला पोचताना सुद्धा सगळे जे टायमिंग्स होते ऑन टाईम या फ्लाईट्स होत्या. तर त्याच्यामुळे सर्व्हिस चांगली, फूड चांगलं, जेव्हा गर्दी नसते तेव्हा झोपायला जागा मिळते तिकडे, ते चांगलं. आणि आता आम्ही पॅरिसला आलेलो आहोत. तुम्ही बघत असाल की आमच्या अंगावर आता थोडे गरम कपडे वाढले आहेत. तापमान है -2 डिग्री. त्याच्यामुळे आम्ही हे ऑलरेडी कपडे घातलेले, एअरपोर्ट मध्ये एवढं वाटत नाहीये.
पण पण ही एक बाहेर गेल्यावर ही एक टीप एकदम, टीप दिल्यासारखी आपण म्हणजे आपण म्हणूया. आपलं जे कॅरी ऑन लगेज असतं आपण जे घेऊन जातो केबिनमध्ये, त्याच्यात आता प्रॉब्लेम हाच आहे की आपल्याकडनं निघाल्यापासून आपण सतत आतमध्येच असतो, विमान एअरपोर्ट करत. इथे आल्यावर -2 डिग्री टेम्परेचर असणार आहे बाहेर. सो आम्ही ते प्रिएम्प्ट करून कानटोप्या, ग्लव्ज, एक्स्ट्रा जॅकेट हे सगळं आपल्या बॅकपॅकमध्येच ठेवलेलं होतं. आणि ते आत्ता इथे एअरपोर्टमध्ये खरं एवढी गर्दी नाही आहे, थंडी नाही आहे, पण ऑलरेडी आम्ही ते घातलेलं आहे. कारण आता बाहेर जाऊन काय होणार आहे, I don't know. मला थंडी वाजते खूप. नाही, एवढी नाही म्हणजे वाटत. मला कळतंय की बाहेर काय होणार आहे माझं ते, आणि त्यामुळे आता हे गरम कपडे मी घालून ठेवलेले आहेत. सो असा ओव्हरऑल आमचा मुंबईपासून पॅरिसपर्यंतचा प्रवास झाला आणि तो चांगला झाला.